नमस्कार मित्रांनो, भाग्यश्री किचन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत घरगुती पद्धतीने गरा बेसनाचे लाडू। हे लाडू खायला अतिशय स्वादिष्ट, मऊ आणि तोंडात विरघळणारे होतात। तर चला स्टार्ट करूया। इथे मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे, त्यात घातलेला आहे 2 चमचे तूप आणि गरा मस्त असा भाजून घ्यायचा आहे। इथे आहे गरा 1 वाटी। बघू शकताय गरा आपला मस्त गोल्डन असा भाजलेला आहे आणि मंद आचेवर चांगला असा भाजून घ्यायचा आहे, फास्ट आचेवर भाजायचा नाही। बघा आता गरा साईडला काढूयात आणि इथे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, ते मी चांगलं असं भाजलेलं आहे आणि नंतर हळूहळू तूप सोडून आपल्याला भाजायचं आहे। इथे मी आधी 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि असं व्यवस्थित भाजून घेत आहे। आता परत एकदा 2 चमचे तूप सोडत आहे, बघू शकताय, आणि हळूहळू भाजत आहे। आपल्याला इथे बेसनला तूप किती प्रमाणात लागते हे आपल्यावर आहे भाजताना। बघा मी थोडं थोडं करून तूप घालत आहे। इथे मी 1 वाटी तूप घेतलं होतं, इथे मला अर्धी वाटी तूप लागलेलं आहे। आता बेसन हळूहळू तूप सोडत आहे आणि गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला सुगंध वास येत आहे, मस्तच भाजून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे बघा किती मस्त ना, असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मस्त इथं गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण गरा मिक्स करूया। गरा मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅस घालवायचा आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण एका भांड्यात ह्याला काढून घेऊयात। हे भांड्यात काढल्यानंतर हे आपल्याला मिश्रण थंड होईपर्यंत वाट बघायची आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात पिठी साखर, वेलची पूड घालून एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकजीव करताना की नाही हाताने करायचं आहे आणि थंड आपलं मिश्रण आपलं थंड असलं पाहिजे। दाखवल्याप्रमाणे बघा, हे असं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तूप एवढं सोडलं आहे किंवा काय। हे मिश्रण साखर टाकल्यानंतर की नाही हे एकदम लुसलुशीत मऊ होऊन जातं आणि आपलं तूप कुठे गायब होतं आपल्यालाही कळत नाही। बघा दाखवल्याप्रमाणे पिठी साखर घातलेली आहे 2 वाटी आणि एकजीव हाताने करून घेत आहे आणि मस्त असे आपण लाडू वळवून घेऊयात आणि लाडूही मस्त असे वळतात। दाखवल्याप्रमाणे छान असं मिश्रण एकजीव झाल्यानंतर लाडू आपण बांधून घेऊयात आणि लाडू पटापट बांधले जातात। काही ह्याच्यात तूप घालायला लागत नाही की किंवा काही घालायला लागत नाही। बघा आता आपले लाडू बांधून झालेले आहेत। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच चविष्ट घरगुती रेसिपीसाठी भाग्यश्री किचन मराठीला